पहलगाम हल्ला प्रकरणात यंत्रणेची चूक, केंद्र सरकारची मोठी कबुली। सर्वपक्षीय बैठकीत त्रुटींवर चर्चा झाल्याची मंत्री रिजिजू यांची माहिती। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वाची बैठक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक होणार। भारत सरकारकडून करारात बदल करण्यासाठी पाकिस्तान सरकारला नोटीस। भारताकडून सिंधू पाणी करार स्थगित, पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत। भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद, बॉर्डरवरील सुरक्षेत वाढ। जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार, पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याची माहिती। भारतीय सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर। भारतावरील दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा। आम्ही भारतासोबत, भयानक हल्ल्यातील दोषींना शिक्षा व्हावी, पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिकेची भूमिका। पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांची 2.25 तास बैठक। केंद्राच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा, काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, काँग्रेसची भूमिका। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेऊन विचारपूस करणार। एनआयएची टीम डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल। एनआयएची टीम मोने जोशी आणि लेले कुटुंबाच्या घरी चौकशीसाठी जाणार। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात या कुटुंबातील 3 मावस भावांचा मृत्यू। ठाण्यात आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी काल रात्रीपासून पाणी पुरवठा बंद। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल आज रात्री 9 वाजल्यापासून बंद। नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा काळ लागण्याची शक्यता। वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गाची व्यवस्था।